उद्धव ठाकरेंना पुन्हा आमदारकी हवी कशाला? विधान परिषदेत आजवर नाममात्र हजेरी, तरीही पुन्हा आमदारकी हवी कशाला? आजवर एकही लक्षवेधी मांडली नाही, तरीही पुन्हा आमदारकी हवी कशाला? आजवर कधी तारांकित प्रश्न उपस्थित केला नाही, तरीही पुन्हा आमदारकी हवी कशाला? खरं तर उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर आमदार जाणार का या विषयावर आता चर्चांना उधाण आलंय आणि याची सुरुवात कुणी केली असेल तर नेहमीप्रमाणे संजय राऊत. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली आणि विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 28 नोव्हेंबर 2019ला मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे 14 मे 2020 रोजी विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 26 जून 2022 रोजी मुख्यमंत्रीपद गेलं, पण आमदारकी काही सोडली नाही. आता बघता बघता त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा काळ संपत आला. येत्या मे महिन्यात त्यांच्यासह विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी, काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आणि भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील अशा 6 जणांचा कार्यकाळ संपत. शिवाय गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे तिघेही विधानसभेवर निवडून गेल्यानं विधान परिषदेच्या आणखी 3 जागा रिक्त झाल्या. त्यामुळे येत्या काळात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत असून त्यासाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मे 2026ला जेव्हा त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपेल तेव्हा पुन्हा एकदा आमदार होणार का या गोष्टीला आता उधाण आलंय की नेमकं काय घडणार आहे. अर्थात नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी या संदर्भातलं स्टेटमेंट दिलं आणि मग चर्चेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. संजय राऊतांचं स्टेटमेंट काय आहे? ते म्हणतायत की आमच्या पक्षाचे 20 आमदार आणि महाविकास आघाडीमध्ये आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, तरी देखील आम्ही मोठं मन दाखवलं आणि राज्यसभेची उमेदवारी दुसऱ्या पक्षाला दिली. ठाकरेंचं विधान परिषदेत असणं हा चांगलाच संकेत ठरू शकतो आणि त्यामुळे आमच्या आमदारांना बळ मिळेल असं संजय राऊत म्हणाले. नुकत्याच राज्यसभेच्या एका जागेसाठी खरं म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या मनात नसतानाही शरद पवारांना त्यांनी उमेदवारीसाठी पाठिंबा दिला. त्यामुळे आता शरद पवारांना जर आम्ही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिलाय तर मग त्यांच्या पक्षानं आम्हाला विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, हे असं साटलोट कदाचित संजय राऊतांना करायचं असावं. आता संजय राऊतांची ही प्रतिक्रिया आली की आपल्याला माहिती आहे खासदार नरेश म्हस्के बोलल्याशिवाय राहतीलच कसे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर थेट संजय राऊतांना डिवचलं आणि उद्धव ठाकरेंवर नेहमीप्रमाणे निशाणा साधला. दिल्लीत जाऊन टाहो फोडण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना फोन करावा. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते आहेत, ते सगळं सोडून त्यांच्या मागे उभे राहतील. राज्यसभा निवडणुकीत त्यांचे आमदार फुटणार ही शंका आल्यामुळेच तर त्यांनी आपला उमेदवार दिला नव्हता, कारण जर उमेदवार दिला असता तर तो निवडून आलाच नसता हे त्यांनाही माहित होतं. आता इथं नरेश म्हस्केंनी थेट सल्लाच दिलाय की कशाला टाहो फोडताय दिल्लीत जाऊन, त्यापेक्षा सरळ एकनाथ शिंदेंना फोन करा. एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत, ते उद्धव ठाकरेंसाठी सगळं सोडून त्यांच्या मागे येतील. आता हे असं म्हणणं म्हणजे डिवचणच नाही का? शिवाय एवढं बोलून नरेश म्हस्के थांबतील तर नवल. त्यांनी असंही म्हटलं
की सध्या जरा अधिवेशनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे ऑपरेशन टायगर थंड आहे, आगे आगे देखो होता है क्या. विधान परिषदेवर आम्हाला कुणी आमदार करेल का अशी वेळ आज उद्धव ठाकरेंवर आली आहे, असं देखील नरेश म्हस्के बोलून गेले. आता नरेश म्हस्के बोललेत आणि नवनाथ बन बोलले नाहीत असं होऊ शकतं. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन त्यांनी तर थेट या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला, पण सुरुवातीला राऊतांना देखील त्यांनी डिवचलं. काय म्हटले नवनाथ बन? नवनाथ बन म्हणाले की विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाऊच नये, ही उलट संजय राऊतांची छुपी इच्छा असावी, कारण ते जर परत आमदार झाले तर राऊतांचं महत्व कमी होईल, त्यांची अडचण होईल. आता असं बोलल्यानंतर निश्चितच आज ना उद्या राऊत नवनाथ बन यांच्यावर गरजतील, हे मी काही वेगळं सांगायला नको. आता ठाकरे 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात 2.5 दिवसही मंत्रालयात गेले नाहीत असं देखील बन म्हणून गेले. इतकंच नव्हे तर त्यांनी पुढं असंही सांगितलं की विधान परिषदेच्या एका जागेसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समोर जाऊन गुडघे टेकण्याशिवाय आता त्यांच्या पुढं पर्याय उरला नाही. आता नवनाथ बन यांनी नेहमीप्रमाणे आपली आक्रमक भाषा वापरली. इकडे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे देखील कुठं कमी आहेत. अगदी शाल जोडीतनं कसं कुणाला डिवचायचं आणि फटके मारायचे ते संजय शिरसाटांकडनं शिकावं. संजय शिरसाट म्हणाले, खरं तर आता उद्धव ठाकरेंच्या साठी एकच पर्याय उरलाय, कारण की आता काय कुठली निवडणुकी नाही, त्यामुळे आता तो पर्याय म्हणजे जर त्यांना विधिमंडळात यायचं असेल तर मागच्या दारानंच यावं लागेल, आणि मागचं दार म्हणजे विधान परिषद. आता जर त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळाला तर कदाचित ते विधान परिषदेत जातील. याच जोडीला उदय सामंत यांनी आपली एक सप्लिमेंटरी जोडली. उदय सामंतांनी स्पष्टपणे म्हटलं, शिवसेनेचे मंत्री, आमच्याकडे 237 आमदार आहेत. आमच्याकडे म्हणजे महायुतीकडे. आता समोरच्यांकडे किती आमदार आहेत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे, त्यामुळे उगाचच कुणी धाडस करेल असं मला काही वाटत नाही. आता उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली, पण सावध प्रतिक्रिया देताना आपल्याला काय म्हणायचं ते बरोबर म्हणून गेले. आता थोडंसं मवियाकडे येऊ. महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसचे गटनेते विधान परिषदेतले सतेज पाटील काय म्हणाले, राजकीय वक्तव्य करण्यापेक्षा म्हणजे पॉलिटिकल स्टेटमेंट देण्यापेक्षा संजय राऊतांना सुनावलं त्यांनी, आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ आणि मग ठरवू ना. कारण सतेज पाटलांना याच्यातून इतकं सुचवायचंय की राज्यसभेला शरद पवारांना जो तुम्ही पाठिंबा दिलात उमेदवारीसाठी, तो काय तुम्ही एकट्याने दिलेला नाहीये, आम्ही देखील दिलेला आहे, आम्ही देखील मोठं मन केलंय आमचं. त्यामुळं तुम्ही विधान परिषदेच्या एका जागेवर जो दावा करताय तो दावा आम्हाला देखील करता येऊ शकतोच की. आता एवढं सगळं झाल्यानंतर मग उद्धव ठाकरेंची बाजू घ्यायला कोणतरी पुढे येणारच की. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नरेश म्हस्केंना सुनावलं. नरेश म्हस्के पूर्वी तिकिटासाठी कुणाकडे जात होते जरा त्यांनी आठवून बघावं. आणि राहिली गोष्ट उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या आमदारकीची, तर महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकत्रित येऊन जो काय निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना कळणारच आहे. आता ही सगळी स्टेटमेंट्स आली तरी संजय राऊत एक वाक्य फार महत्त्वाचं बोलून गेलेले आहेत. ते म्हणजे काय, तो उद्धव ठाकरे हे खरंच आमदारकीला उभं राहणार आहेत का नाही, विधान परिषदेसाठी त्यांची इच्छा आहे का नाही, ते स्वतःच इच्छा सांगतील, इच्छा व्यक्त करतील. आता जर ते स्वतःच सांगणार असतील तर मग संजय राऊतांना ही वाद पेटवायची गरजच काय होती. आता थोडंसं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीकडे जाऊयात. खरं तर उद्धव ठाकरे 14 मे 2020ला आमदार झाले. त्याच्या आधी ते मुख्यमंत्री झाले होते 28 नोव्हेंबर 2019ला. आता तिथून 6 वर्षांची टर्म 2026 मे मध्ये ही टर्म संपणार आहे. पण आपल्याला आठवत असेल डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी मार्च 2024 या दरम्यान 6 अधिवेशनं झाली आणि विधान परिषद 57 दिवस चालली.
मग या 57 दिवसांच्या काळामध्ये उद्धव ठाकरे किती दिवस उपस्थित राहिले हो? तर त्या काळात उद्धव ठाकरेंची हजेरी होती फक्त 17 दिवस, म्हणजे 40 दिवस उद्धव ठाकरे गैरहजर होते. आता विधान परिषदेतील उपस्थितीचं प्रमाण जर त्यांचं आपण पाहिलं त्या काळातलं 2023 ते 2024च्या, तर त्याचं उत्तर येतं 29.82%. आता तुम्ही कोणता तारांकित प्रश्न कधी उपस्थित केला नाही, कधी लक्षवेधी मांडली नाही. अधिवेशनाला यायचं, 1-2 दिवस हजेरी पटावर हजेरी लावायची, थोडे वेळ बसायचं आणि निघून जायचं. खरं तर या सगळ्यांमुळं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेत येऊन नेमकं काय करणार आहेत हाच प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर आत्ता जागा आहेत 9, ज्या 9 जागा रिक्त होणार आहेत. संख्याबळ पाहता 29 आमदारांचा कोटा असल्याची आवश्यकता आहे. महायुती सहजपणे आपल्या 7 जागा त्यातून निवडून आणण्याचा प्रयत्न करू शकतं. राहिलं मविया, एखाद दुसरी जागा निवडून आणू शकते, कारण की मुळातच मवियाकडे 48 ते 50 आमदार आहेत. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 20 आहेत, काँग्रेसकडे 16 आहेत आणि राष्ट्रवादीकडे 10 आहेत. म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी एकूण मिळून होतात 46. त्याला जर आपण त्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी किंवा शेतकरी कामगार पक्ष जोडला तर त्या 2 जागा आणि 48, 46 आणि 2, 48 आणि आणखी एका दुसरा पक्ष, तर त्यांना फार फार तर 1 जागा व्यवस्थित निवडून आणता येऊ शकते. पण दुसऱ्या जागाचं काय? 29 दुने 58 होतात, तेवढ्या तर त्यांच्याकडे संख्याबळच नाही. त्यामुळे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी एकतर मतविभाजन टाळायला हवं किंवा मग तडजोडी कराव्या लागतील. त्यामुळं पुन्हा एकदा जी 1 जागा सेफ आहे त्या जागेसाठी नेमकं कुणाला उमेदवार म्हणून उभं करायचं हा तिढा पुन्हा एकदा महाविकास आघाडी समोर उभा ठाकलाय. राज्यसभेसाठी देखील हाच तिढा उभा राहिला होता. जागा 1 पक्ष 3, आता देखील जागा 1 पक्ष 3. आता पुन्हा एकदा अर्थातच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून, शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष जे आत्ता आहेत त्यांची पण टर्म संपतीये, पण आता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? कारण मुळातच राज्यसभेसाठी त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना ऑलरेडी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आता काँग्रेस देखील या जागेवर दावा करणार. शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आता हे 2 पक्ष जे आहेत या 2 पक्षांमध्ये खरी घमासान असणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी विनाकारण पुन्हा एकदा आमदारकी मिळून या सगळ्या महाविकास आघाडीची बिघाडी करण्यापेक्षा कोणत्या तरी आणखी एखाद्या नव्या कार्यकर्त्याला संधी द्यायची काय हरकत आहे? राज्यसभेतही ते करू शकले असते. सुषमा अंधारेंसाठी प्रयत्न केला असता तर निश्चितपणे फरक पडला असता की कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी संधी मिळते, जसं एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना उमेदवारी देऊन दाखवून दिलं. आता मुळात प्रश्न असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या विधान परिषदेसाठी उत्सुक आहेत का, इच्छुक आहेत का? का संजय राऊत उगाचच आपलं स्वतःच घोडं पुढं रामतायत आणि मग त्यालाच फाटे फुटतायत आणि मग बाकीचे सगळे तोंड सुख घेत आहेत? म्हणून इतकंच म्हणावं असं वाटतं जाताना की उद्धव ठाकरेंना पुन्हा आमदारकी हवी कशाला? पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.